मान्सून पूर्व जेव्हा रोहिणी नक्षत्राला सुरुवात होते तेव्हा विदर्भामध्ये सूर्यदेव अक्षरशः आग ओकायला लागतात, कारण ही सुरुवात असते नवतपाची। वर्षातील सर्वाधिक जे जास्त तापमानाचे 9 दिवस असतात त्याला नवतपा म्हणतात आणि रोहिणी नक्षत्राची सुरुवात यंदा 25 मे पासून झालेली आहे आणि 25 मे पासून विदर्भात नवतपाची सुरुवात झाली आहे। आज नवतपाचा 3रा दिवस आहे आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पहिल्या 2 दिवसांमध्येच तापमान जो आहे तो विक्रमी पातळीपर्यंत पोहोचलेला आहे। काल यवतमाळमध्ये 46 अंश सेल्सियस एवढ्या प्रचंड तापमानाची नोंद झालेली होती, तर अकोल्यामध्ये 45.2 अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झालेली होती। ब्रह्मपुरीमध्येही 45 अंश सेल्सियस तापमान होता, गोंदियामध्ये 44.4 अंश सेल्सियस, तर अमरावतीमध्ये 44.2 अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झालेली होती। विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही 42 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान होता। त्यामुळे नवतपामध्ये विदर्भात जो पारा जो आहे तो विक्रमी पातळीपर्यंत वर जाईल अशी चिन्ह आहेत। हवामान विभागानेही 29 मे पर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिलेला आहे आणि आज आणि उद्या यवतमाळ, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट असू शकते असा इशारा जो आहे तो हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी वैदर्भीय जनतेला विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे, अशा पद्धतीची सूचना जी आहे ती हवामान विभागाने केलेली आहे। अकोल्यामध्ये तर सलग 2 दिवस जो तापमान जो आहे तो 45 अंशांच्या वर होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 जी आहे ती लागू केलेली आहे। जास्त लोक जे आहेत ते दुपारच्या वेळेस रस्त्यावर येणार नाही आणि त्यामुळे त्यांना उष्माघात होणार नाही यासाठी काळजी म्हणून कलम 144 जी आहे ती दुपारच्या वेळेस जी आहे ती अकोल्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे। अनेक जिल्ह्यांमधून उष्माघाताच्या बळी अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत ते पण समोर येत आहेत, मात्र अजूनही आरोग्य विभागाकडून त्याची पुष्टी झालेली नाही आहे। मात्र जे रस्त्यावर राहणारे जे बेघर लोक आहेत त्यांना या उन्हाचा जो आहे तो सर्वाधिक त्रास सहन करावा लागतं आणि सर्वाधिक फटकाही त्यांना बसतं। त्यामुळे वैदर्भीय जनतेने पुढील काही दिवस जी आहे ती काळजी घेण्याची गरज आहे। जास्तीत जास्त पाणी पिणं आणि सोबतच उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक जे काही फडके आहे, टोपी आहे, गॉगल्स आहे याचा वापर करण्याची गरज आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।